सुंदर भाई डिझाइन करण्यासाठी डिझाइन काढून घेतली आधी. आधी जे मेन फॅब्रिक आहे त्याला एक मी अस्तर लावून घेते. कारण जर कॅनव्हास लावला तर आपण त्या जे कापड आहे त्याच्यातून कॅनव्हास दिसेल त्यासाठी. आता अशा पद्धतीने मध्ये कॅनव्हास लावून डिझाइन केलेली आहे. आता अस्तरला मी इस्त्री करून चिटकवून घेतलेली आहे. तर आता जसा आकार आहे त्या पद्धतीने टीप मारायची आहे इथे. तुम्हाला जसा आकार आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही ते डिझाइन बनवू शकता. तर मला हा आकार आवडला तर मी हा आकार काढलेला आहे व इथे डिझाइन जी आहे ती बनवायची आहे. तर आता सर्व कात्रीने टीप मारलेली आहे त्याच्या आतलं थोडंसं अंतर टीप पुरतं ठेवून बाकीचं सर्व कट करायचं आहे व पलटी करून इस्त्री करून घ्यायची आहे. आता जे कापड आहे ते मी अशा पद्धतीने पलटी करून घेतलेलं आहे. आता पहा आतमध्ये नेट लावलेलं आहे लाल कलरचं व त्याच्यावरती जी लेस आहे ती लेस मी अशा पद्धतीने लावत आहे. जशा पद्धतीने म्हणजे सुंदर दिसतील अशा पद्धतीने मी इथे लेस अटॅच करत आहे. तर ही लेससुद्धा अगदी छान पद्धतीने दोन्हीकडे जॉईन झाली पाहिजे अशा पद्धतीने टीप मारून घ्या तुम्ही. आता 3 जशा पाकळ्या असतात त्या पद्धतीने मी 3 जागेला 3 मी लेस ज्या आहेत त्या अटॅच केलेल्या आहेत व सर्व बाजूनी टीप मारून घेतलेली आहे. कोपरा जो आहे तो अगदी व्यवस्थित कोपऱ्यालाच जायला हवा अशा पद्धतीने थोडंसं व्यवस्थित लेस अटॅच होईल अशा पद्धतीने टीप मारून घ्या. आता इथे जे आहे ते मी लेस लावलेलं आहे. आता खाली जी आहे ती टीप मारून घेते व आता याच्यावरती ग्लू गन लावून मी जी डायमंडची लेस आहे ती मी अशा पद्धतीने अटॅच करत आहे. जसा आकार आहे तशा पद्धतीने कट करायचा आहे, पुन्हा फिरवायचं आहे व नंतर आपण दोऱ्याच्या साहाय्याने याला आपण सर्व बाजूनी जोडून घेणार आहोत. कारण आपल्याला जर असंच ठेवलात तर तुम्हाला थोड्या दिवसांनी ते निघून जातं. तर त्यासाठी धाग्याच्या साहाय्याने आपल्याला इथे अटॅच करावं लागेल. ही डिझाइन तुम्ही ब्लाऊजला बनवू शकता किंवा पैठणी जी साडी असते त्याला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ज्यांना अ, काठ आवडत नाहीत त्यांनी अशा पद्धतीने तुम्ही डिझाइन बनवून घेऊ शकता. जसे कोपरे आहेत त्याच पद्धतीने इथे आपल्याला जॉईन करत जायचं आहे. आता मी इथे सर्व बाजूनी लावलेले आहे. आता खालच्या साईडने सुद्धा एक लाईनला अशा पद्धतीने डायमंडची लेस लावत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. किती सुंदर झाली पहा बाई.